ही गोष्ट मी 12वीला असतानाची आहे, जेव्हा माझं वय 18 वर्ष होतं. आमचं आणि मामाचं घर एकदम जवळ जवळ होतं. माझ्या मामानं दुसरं लग्न केलं होतं. माझी मामी इशिता दिसायला एकदम करीना कपूर सारखी सुंदर आणि गोरी पान होती. कोणी तिला हात लावला तर तिचं शरीर लाल व्हायचं अशी ती होती. तिची फिगर 34, 32 आणि 36 इंचाची होती आणि तिचं वय 32 वर्ष होतं. माझ्या मामाला एक मुलगी आहे आणि मला तर माझी मामी खूप जास्त आवडते, पण मी तिला कधी आजपर्यंत वाईट नजरेनं बघितलं नाही. जसं जसं तिच्या घरी माझं येणं जाणं होऊ लागलं तसं तसं मी आणि मामी जवळ येऊ लागलो होतो. नमस्कार माझ्या जावाड्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मदनाची रात्र या जावाड्या युट्यूब चॅनलवर. जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या या जावाड्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे जावाड्या कथांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या जावाड्या मदनाची रात्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑन वर सेट करायला विसरू नका. चला तर येऊया आजच्या जावाड्या कथेकडे. मग एक दिवस माझी मामी मला म्हणाली की मला गाडी चालवायला शिकायचं आहे, तेव्हा तू मला शिकवशील का? तिला गाडी शिकायची होती म्हणून आम्ही रोज रात्री जेवण केलं की ॲक्टिवा घेऊन एक राऊंड मारून येत असायचो. मी तिला गाडी शिकवताना तिच्या मागे बसत होतो आणि मागून गाडीचं हँडल पकडत होतो आणि मग असं करून मी तिला हळूहळू गाडी शिकवत होतो. आम्ही रोज रात्री एक मोठा राऊंड मारत होतो आणि आमचं तेव्हा खूप बोलणं होत होतं. ती माझ्याबरोबर हळूहळू खूप जवळ आली होती. मी माझ्या मामीला गाडी शिकवण्यासाठी जेव्हा तिच्या मागे बसायचो तेव्हा मला असं वाटायचं की मी माझ्या हाताने तिचे 2 बॉल पकडावेत आणि दाबावेत आणि तिला तिथंच नागडी करून झव झवावं, पण मी असं करू शकत नव्हतो कारण ती माझी मामी होती. मी जेव्हा तिच्या घरी जायचो तेव्हा ती मला चहाचं विचारायची आणि मग जेव्हा ती मला चहा देण्यासाठी खाली वाकायची तेव्हा मी तिच्या बॉलांचं क्लिवेज पाहत असायचो आणि त्यामुळे मी एकदम वेडा होऊन जात असायचो. मग जेव्हा मामीला कळायचं की मी तिच्या बॉलांच्या क्लिवेजकडे बघत आहे तेव्हा माझी मामी सरळ व्हायची. मग एक दिवस माझ्या मामीनं मला विचारलं की तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही? यावर मी माझ्या मामीला लाजतच म्हणालो, नाही की मामी. मग तिनं मला विचारलं की का नाही आहे? मग मी माझ्या मामीला म्हणालो की मला आजपर्यंत तुमच्यासारखी कोणती मुलगीच भेटली नाही की जिला मी माझी गर्लफ्रेंड बनवावं. मग ती मला म्हणाली की तुला गर्लफ्रेंड माझ्यासारखीच का पाहिजे आहे, असं काय आहे माझ्यामध्ये? मग मी माझ्या मामीला म्हणालो की तुम्ही खूप सुंदर आहात मामी आणि तुमची फिगर पण एक नंबर आहे. मग ती मला म्हणाली की अजून काय पसंत आहे तुला माझं? तेव्हा मी तिला म्हणालो की अजून काही पाहिलं नाही, तर मी तुला कसं काय सांगू? असं आमचं रोजचं बोलणं होत असायचं आणि त्यासोबतच आमची गाडी शिकवण्यासाठी राऊंड मारणं पण चालू असायचं. एक दिवस मी तिला गाडी शिकवत होतो आणि तेव्हा मामाचा फोन आला. तेव्हा ते मला म्हणाले की मी कामानिमित्त बाहेर गावी जात आहे आणि तू आज रात्री माझ्या घरी तुझ्या मामीसोबत झोप आणि तिलाही हे सांगून टाक. मग जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मामा बाहेर जात होते आणि त्यांची मुलगी आतमध्ये झोपली होती. मामा गेले आणि मग मी टीव्ही चालू केला आणि मग ती मला दूध द्यायला आली. मग मामी माझ्या बाजूला येऊन बसली होती. मग ती काही वेळानं झोपायला गेली आणि मग मी पण हॉलमध्ये झोपलो होतो, पण मला मात्र झोप येत नव्हती. तेव्हा अचानक मामी हॉलमध्ये परत आली आणि ती मला बघून मला म्हणाली की तुला झोप येत नाही आहे का? तेवढ्यात मी तिला म्हणालो की मामी मला झोप येत नाही. मामी यावर मला म्हणाली की तू चल माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये. तेवढ्यात मी म्हणालो की ठीक आहे. मग मी, मामी आणि त्यांची मुलगी एका बेडवर झोपलो. त्यांची मुलगी आम्हा दोघांच्या मध्ये झोपली होती आणि माझ्या डोक्यात प्रश्न येत होते की मामीला कसं झोपवू. मग मी काही वेळानं मामीच्या पोटावर हळूच हात ठेवला. तेव्हा तिच्याकडून काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि परत मग मी तिच्या बॉलांवर हात ठेवला आणि काय सांगू की किती मस्त आणि सॉफ्ट बॉल होते तिचे. माझं मन करत होतं की तिचे कपडे फाडून टाकावेत आणि तिला तिथंच कचकच झोपून काढावं. काही वेळानं तिची मुलगी उठली आणि रडू लागली आणि मग मी झोपायची ॲक्टिंग करू लागलो. मग मी दुसऱ्या दिवशी उठलो आणि सरळ घरी गेलो. मग रात्री मी, मामा आणि मामी आणि त्यांची मुलगी सर्व बाहेर फिरायला गेलो. तेव्हा मामा मला म्हणाले की मी आज पण बाहेरगावी कामानिमित्त जात आहे, तेव्हा आज पण तू तुझ्या मामीसोबत झोप. मग त्यांनी आम्हा तिघांना घरी ड्रॉप केलं. मग मी, मामी आणि त्यांची मुलगी घरी होतो. मग मामीनं तिच्या मुलीला झोपी घातलं आणि काही वेळातच तिची मुलगी उठून रडू लागली, तर तिनं उठून तिला दुसऱ्या बाजूला झोपवलं. मग मी आणि मामी जवळ झोपलो आणि काही वेळानं मामी मला म्हणाली झोपलास का? मी म्हणालो नाही. एवढ्यात ती मला म्हणाली की काही तुझ्याविषयी सांग ना, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे की नाही? तेवढ्यात मी मामीला म्हणालो की तुम्ही हा प्रश्न मला पहिल्यांदाही विचारला होता. तर ती मला म्हणाली की पुन्हा एक वेळ सांग ना,
मी म्हणालो नाही. तिने विचारलं तू कधी सेक्स पण केला नाहीस का? मी म्हणालो काय मामी, तुम्ही हे काय बोलत आहात? मी विचारलं की तू सेक्स केलास की नाही? मामी परत म्हणाली तुला काय करायचं आहे? मी म्हणालो. तेवढ्यात मामी बेशर्मपणे परत एकदा म्हणाली मी विचारलं की तू सेक्स केला आहेस की नाही? तुला करायचं आहे का सेक्स? मी विचारलं कोणाबरोबर? तेवढ्यात मामी मला म्हणाली माझ्या बरोबर आणि कोणाबरोबर? मी म्हणालो नाही, मी तुमच्या बरोबर असं कसं करू शकतो? तेवढ्यात ती मला म्हणाली की का करू शकत नाहीस? तू कित्येक वेळा माझ्या बालांकडे खूप पाहत होतास ना, तेव्हा तुझ्या मनात सेक्स करण्याची इच्छा झाली नव्हती का? यावर मी विचार करू लागलो की ही चांगली संधी आहे. मग मी माझ्या मामीला म्हणालो की माझी एक अट आहे की मला तुम्हाला लग्नाच्या मधुचंद्रासारखं जवायचं आहे. तर ती म्हणाली खूप छान, मला हे ऐकून आनंद झाला. तू खूप सेक्सी आहेस, मी 1 तासात तयार होऊन तुला बोलवते. मग ती 1 तासामध्ये अगदी नव्या नवरीसारखी तयार झाली आणि तिने मला आवाज दिला आत ये राजा. मी आत जाताच मग ती खाली वाकून माझ्या पाया पडली आणि मला म्हणाली की माझ्या कपाळाला कुंकू लावा, मग मी तुम्हाला मधुचंद्र करायला देईन. मग मी म्हणालो ठीक आहे आणि मी तिला कुंकू लावलं आणि तिला बेडवर झोपवलं. मग मी तिला म्हणालो की मामी तुमची पुच्ची इतकी खोल कशी झाली आहे? मग ती मला म्हणाली की मला फक्त इशिता म्हणून बोलव आणि तुम्ही नाही तू म्हणून बोलव. मग मी यावर ठीक आहे असं म्हणालो. मग ती मला म्हणाली की तुझे मामा रोज पुच्ची चाटतात त्यामुळे ती मोठी झाली आहे, तुला माझी पुच्ची का पसंत आहे? आम्हीने मला विचारलं. तेव्हा मी म्हणालो की मला मोठी पुच्ची खूप आवडते. तेवढ्यात मामी मला म्हणाली पसंत आहे तर आता काहीतरी कर ना जानू, आता कशाची वाट बघत आहेस? मग मी लगेच तिची पुच्ची चाटू लागलो आणि ती सेक्सी आवाज काढू लागली. थोडी जीभ अजून आत टाक ना, मजा येत आहे. पुच्ची चाटायला कुठून शिकला आहेस रे? तेवढ्यात मी म्हणालो तुमची पुच्ची पाहून माझी इच्छा झाली. तेवढ्यात ती मला म्हणाली की चोख तिला, लाल लाल कर तिला चोखून. आणि मी तिच्या पुच्चीला चावायला सुरुवात केली. तिच्या तोंडून असे आवाज जोर जोरात निघू लागले. मग ती मला म्हणाली जरा माझ्या पुच्चीमध्ये बोट घाल ना. मग मी जसं माझं बोट तिच्या पुच्चीमध्ये टाकलं तेव्हा ती शहारली आणि माझं बोट पकडून आत घेऊन जोरात दाबू लागली आणि तिनं माझ्या बोटाला तिच्या पुच्चीनं जोरात पकडलं होतं. मग ती मला म्हणाली आणखी दुसऱ्या रीतीने पुच्चीला मजा दे ना. मग मी माझ्या खिशातून एक कॅडबरी चॉकलेट काढलं आणि तिच्या पुच्चीमध्ये ठेवून तिच्या पुच्ची सोबत ते चॉकलेट खाऊ लागलो. चॉकलेट संपवत जसा मी तिच्या पुच्चीपर्यंत पोहोचलो तेव्हा मी तिची पुच्ची माझ्या तोंडात घेतली आणि तिच्या पुच्चीला चावू लागलो. तेवढ्यात मामी पुन्हा एकदा शहारली आणि तिच्या तोंडातून आवाज निघू लागले. खूप मजा येत आहे जानू, मेले ग मी. मग मी तिला उलट केलं आणि तिची पाठ चोकू लागलो. मग मी तिच्या पाठीमागून तिच्या ब्लाऊजचे लेस काढले. तिचे लेस काढताच तिचे बॉल मोकळे झाले. अरे देवा, काय बॉल होते माझ्या मामीचे. मी आता डोळे बंद करून त्या बॉलांवर तुटून पडलो आणि तिचे बॉल जोर जोरात चुकू लागलो. ती मला म्हणत होती आई आणखी जोरात चूक ना, हो जोरात चूक, आणखी जोरात दाब, असं ती म्हणत होती. तेवढ्यात मी तिचे बॉल जोर जोरात चुकू लागलो आणि माझ्या हाताने दाबू लागलो. मग मी तिच्या लेंग्याची नाडी हळूच सोडली तर ती लाजली. मी तिचा लेंगा काढला आणि तिला पूर्णपणे भोगळ केलं. आता ती फक्त सेक्सी आणि नेटच्या अतिशय छोट्याशा निकरमध्ये होती आणि ती निकर सुद्धा ओली चिंब झाली होती. तिच्या छोट्याशा निकरमधून तिची पूर्ण गांड मला दिसत होती. तिची पुच्ची पण आता चवू लागली होती. मग मी तिची निकर काढली आणि मामी मला म्हणाली आज मी माझी पुच्ची देणार नाही बरं का. आज माझी इच्छा फक्त पुच्ची सेक्स करायची आहे. तू बॉल दाब आणि दूध पी माझं. माझी पुच्ची झोवून काढ आणि आणखीन खोल करून टाक राजा. तेवढ्यात मी माझ्या मामीला म्हणालो इशिता तू तर सगळ्याच बाजूने खूप सेक्सी आहेस ग. मग मी माझ्या मामीच्या पुच्चीत माझा लवडा टाकला. तेवढ्यात ती मला म्हणाली अशी मजा येत नाही रे. तिनं माझा लवडा पकडला आणि मुठ मारू लागली. ती मला म्हणाली की तुझ्या मामाने मला कधी लंडाला मुठ मारायला दिली नाही आणि कधीच लवडा माझ्या तोंडातही दिला नाही. तू तुझा लवडा माझ्या तोंडात दे ना. तेवढ्यात मी तिला म्हणालो घे ना आणि चोख मग. तेवढ्यात ती माझा लवडा तिच्या तोंडात घेऊन जोर जोरात चूक चूक चुकू लागली आणि मला म्हणू लागली वा जानू किती मोठा आहे रे तुझा नागोबा, तुझ्या मामाचा याच्या अर्धा पण नाही. मामी पुढचे 20 ते 25 मिनिट माझा लवडाच चोकत होती. तेवढ्यात मी तिला म्हणालो मी आता बिंदाचा फवारा सोडणार आहे. तेवढ्यात मला मामी म्हणाली की प्लीज बाहेर टाकू नकोस, माझ्या तोंडातच तुझं बिंद टाक.
तुझ्या लवड्याचं बिंद मला पिण्याची खूप इच्छा आहे. मग मी माझं सर्व बिंद तिच्या तोंडात टाकलं आणि ती घाटा पिऊन गेली. मग तिनं माझा लवडा बाहेर काढून मूठ मारू लागली आणि तो तोंडात घेऊन उभा करू लागली आणि तिच्या तोंडाच्या आणि ओठांच्या स्पर्शानं माझा लवडा पुन्हा उभा झाला. आता ती मला म्हणाली, टाक पटकन याला माझ्या पुच्छीमध्ये. मी मग माझा लवडा तिच्या पुच्छीत टाकला आणि तो 3 इंचाचा जाड लवडा आत केला आणि मी तिला ठोकायला सुरुवात केली. ठोकायला म्हणजे जवायला हो. आता माझ्या मामीच्या तोंडून मादक आवाज बाहेर पडू लागला होता. जोरात जोरात जाऊ आणि ठोकून काढ माझी पुच्छी. जाऊ माझी पुच्छी जोरात. खोलवर जाऊ, जोर जोरात जाऊ माझी पुच्छी फाडून टाक, असं ती म्हणत होती. मी आता जोर जोरात तिची पुच्छी झवत होतो आणि मामीला पण खूप मजा येऊ लागली होती. तेवढ्यात ती मला म्हणत होती की तुझ्याकडून रोज जाऊन घेणार मी राजा. ओह यस. काही वेळानं माझा लवडा बिंद सोडणार होता. तेवढ्यात माझी मामी मला म्हणाले की राजा, तुझं पूर्ण बिंद माझ्या पुच्छीमध्ये टाक. मग मी माझं पूर्ण बिंद तिच्या पुच्छीमध्ये टाकलं आणि मग मी तिच्यावर काही वेळ झोपून राहिलो. नंतर आम्ही दोघं बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये आम्ही दोघं पूर्णपणे भोंगळ होऊन 10 मिनिटापर्यंत आंघोळ करत होतो. आंघोळ करतच मी माझ्या मामीला तिथं परत एकदा झवलं आणि मग आम्ही आंघोळ करून आणि झवाझवी संपवून सकाळी 4 वाजता झोपलो आणि मग माझे मामा पहाटेच्या 6 वाजता घरी परत आले. अशा रीतीनं मी माझ्या मामीला जाऊन काढलं होतं. यानंतर माझे मामा जेव्हा बाहेरगावी जात होते तेव्हा ते मला सांगून जात होते की तुझ्या मामीला एकटं सोडू नकोस, माझ्या घरी तिच्या सोबत झोप, तिला एकटं सोडू नकोस. आणि नेमका याच गोष्टीचा आम्ही दोघं फायदा घेत असत. माझे मामा घरी नसले की मी अगदी हक्कानं माझ्या मामीच्या घरी जायचो. माझे मामी म्हणजे इशिता मी घरी गेल्याच्या नंतर एकदम नव्या नवरीसारखी तयार होऊन बसायची आणि माझ्याकडून खस आणि मनमुराद झवून घ्यायची. मी पण तिला अगदी ती थकेपर्यंत आणि रडेपर्यंत तिला झवत असायचो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला तुमच्या जवळ्या मित्रांसोबत आणि जवळ्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या जवळ्या गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या जवळ्या मदनाची रात्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या एखाद्या जवळ्या कथेमध्ये.